तर काय केलं? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळ्याजणी कशा आहात? बरेच दिवस झाले, म्हणजे 4-5 दिवस झाले माझे व्हिडिओज आलेले नाही आहेत, त्यामुळे खरं तर पहिल्यांदा कधी तुमच्याशी भेटते असं झालं होतं. तर त्यातूनच वेळ काढून मी आता हा व्हिडिओ अपलोड करते, कारण एडिटिंगला वेळ भेटेना, अपलोडिंगला वेळ भेटेना, आणि त्यात खरंच खूप वेळ जातो एडिटिंग करायला. एक व्हिडिओ वाटतं 15 मिनटाचा व्हिडिओ आहे, पण एडिटिंगला वगैरे अपलोडिंगला आणि रेंज नसेल तर तो व्हिडिओच अपलोड होत नाही व्यवस्थित. त्यामुळे खूप असे प्रॉब्लेम येतात, त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायचं राहून जातं. त्यात आपलं घरचं काहीतरी निघतं किंवा बाहेर येणं जाणं काहीतरी घडत असतात, त्यात माझे व्हिडिओज काही जमेनात होईनात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तर आपण शूट करू शकत नाही, अशाच काही गोष्टी होत होत्या, त्यामुळे मग राहूनच जात होतं. जसं जमेल तसं व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न करते. ज्या कोण माझ्या आवडीने व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी खूप खूप मनापासून आभारी आहे मी त्यांच्या सगळ्यांच्या चांगल्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत आहे. तर असो, दुसऱ्या दिवशी उपवास होता, त्यामुळे अचानक मी झोपेतनं उठून येऊन ना अक्षरशः मी शाबू भिजत घालते. कारण कसं होतं माहिती आहे का माझं, की उद्या उपवास आहे, तर असं वाटतं की बाबा नको, उद्या शाबू वगैरे काय खायला नको, आपल्याला काय झेपेल उद्याचा दिवस काय, म्हणजे आपण फक्त चहावरती निभावू शकतो. पण ज्यावेळेला असं म्हणतो ना, त्या दिवशीच नेमकी मला ना भूक लागते. त्याच्यापेक्षा म्हटलं की आणि काय खाऊ, मग ते दुकानातून चिप्स आण, कुठं काय कर, ह्याच्यापेक्षा म्हटलं राहू दे, आपण थोडी का असे ना ती शाबू भिजत घालूया. आपल्याला खावीशी वाटली तर ते खायचं, नसेल नाही खावीशी वाटली तर मग आपण सोडून देऊ. पोरं वगैरे खातातच, त्यांना आवडते मग शाबू. मग म्हणून अशी, आणि मी विचार केला आणि मग उठून आले आणि मग ती शाबू भिजत घातली. तर इकडे बघा, मी शाबूच्या वरती फक्त एक अर्धं बोट पाणी ठेवते, त्याच्यामुळे ना शाबू छानशी भिजली जाते. ज्यांना कोणाला शाबू भिजवता येत नाही त्या प्रकारे असं छान आधी शाबू पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि अर्धं बोट त्याच्यावरती पाणी फक्त ठेवलं ना, शाबू खरंच खूप छान भिजले जाते. आणि झाकण लावून रात्रभर ठेवून द्यायची, चांगली भिजते मग. तर असो, हे सगळं झाल्यानंतर मग आणि परत मी जाऊन झोपले. मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सांगते तुम्हाला, हा ज्या अर्णव बॉक्स घेऊन आलेला आहे ना, तर ते बॉक्स आम्ही बेड ज्या वेळेला करायला टाकला होता ना, त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की आम्हाला साईड कॉर्नर टेबल पाहिजेत म्हणून. तर ते तेव्हापासून जवळपास मला वाटते ते बेड आणून ना आमचं 2-3 महिने झाले असतील, तेव्हापासून ते आमचे कॉर्नर साईड टेबल आहेत नाही, तर ते तिथंच राहिले होते त्यांच्या दुकानामध्ये. आणि ते आता परवा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं बघा, की त्या दुकानात आम्ही मॉलमध्ये गेलो होतो सांगरोळमध्ये. चांगल्या प्रकारे फर्निचर बनवलं जातं तिथं, माऊली फर्निचर असं काहीतरी आहे बघा त्याचं नाव. तर एकदा जर तुम्ही सांगरोळमध्ये गेला तर चेक करा, आणि खरंच रिझनेबल दर आहे त्यांचं. इतर दुकानांपेक्षा ना तिथे दर अजिबात जास्त नाही आहेत, खूप स्वस्तामध्ये मिळतात सगळ्या गोष्टी. त्यामुळे तिथूनच आम्ही कपाट वगैरे राहुलला बघायला गेलो होतो. तर त्यांनी बोललेत की तुमचं ते टेबल राहिले तर ते पण लागलंच त्यांच्याच टेम्पोतून देतो, म्हणून त्यांनी मग ते हे लागलेच त्याच्या टेम्पोतून ना हे पाठवून दिले. आणि खरंच सांगते मी, स्टूल एक नंबर केले होते त्यांनी, मला तर खूप आवडलेत. आणि 2-2 प्रत्येकी टेबलला 2-2 ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये इझिली काही पण ठेवू शकतो. आता ह्याचं जे मी ऑर्गनायझर करणार आहे ते मी ऑर्गनाईज केल्यानंतरच तुम्हाला दाखवणार, तोपर्यंत तुम्ही इथंच बघून घ्या. आता त्याच्यावरती लॅम्प ठेवायचे की काय ठेवायचं हे मी तुम्हाला नंतरच सांगेल. तर असो, ह्या सगळ्यांना आवरून घालवल्यानंतर ना माझं थोडंसं बेडशीटवरती काम होतं. तर आता मी कुठं आलेले आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल, तर मी आलेले आहे HP गॅसमध्ये, जेणे की माझी ना KYC राहिली होती गॅस एजन्सीमध्ये करायची गॅसची, तर तीच करण्यासाठी मी आले होते. कारण माझं ना बुकिंग केलं ना तर OTPच येत नव्हतं, आणि तुम्हाला माहिती आहे 45 दिवसानंतरच आपल्याला बुकिंग भेटतं किंवा गॅस टाकी भेटते. तर बुकिंग केलं ना तर OTPच येत नव्हता, मेसेजच यायचा नाही त्यांचा. त्यामुळे ऑफिसमध्ये फोन केला होता मी आधी, तर ते बोललेत की तुम्ही ऑफिसमध्ये या, त्याच्यानंतर मग तुमची KYC केली जाईल, KYC नंतर मग तुम्हाला व्यवस्थित तुमचे OTP वगैरे येतील. म्हणूनच इकडे आले होते. आणि आता काय व्हायला लागले माहिती आहे का, ह्यांच्या कामातून ना आता अक्षरशः यांना वेळच भेटत नाही की घरच्या काही गोष्टी करायच्या. त्यामुळे माझी ना अक्षरशः धावपळ होते, काही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ना मला धावपळ करावी लागते. कारण हे सकाळी 9ला गेलेत की संध्याकाळी 9 वाजता त्यांना यायला, आणि त्यांचं काम पण आता खूप वाढलेलं आहे. आणि स्वतःचं गोडाऊन असल्यामुळे, आणि आमचा स्क्रॅपचा व्यवसाय आहे कोणाला माहिती नसेल तर त्यामुळे त्यांचं काम पण खूप वाढलेलं आहे, वर्क खूप आहे त्यांना. आणि सकाळी 9ला जातात बघा, आणि संध्याकाळी बरोबर 9 वाजतात त्यांना यायला. त्यामुळे त्यांना कुठलं बाहेरचं काम, म्हणजे काम
आणि काही काम असंच तर त्यांचं रुटीन चाललेलं आहे सध्या तरी. त्यांचं एवढं कामाचा व्याप आहे की त्यांना दुसरीकडे आता कुठे लक्षच देता येत नाही. त्यामुळे घरातल्या तरी कुठल्याच गोष्टींच्याकडे त्यांचं लक्ष जात नाही आणि मी पण आता सहसा द्यायचं बंदच केलेलं आहे. जिथपर्यंत मला जमते तिथपर्यंत मी स्वतः करण्याचा प्रयत्न करते. आणि आता गाडी तर मला येते, जानूही गाडी मारते, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. आम्ही कुठले म्हणजे बाहेरची जरी काही कामं असली तर आम्ही करू शकतो. त्यामुळे आता हँडल बऱ्यापैकी आता हँडल करायला लागलेले आहे मी. यांना त्रास द्यायचं थोडंसं कमी केलं आता. तर तेच इकडे मी एजन्सीमध्ये आल्यानंतर KYC यांनी केली. त्यांनी काहीतरी डोळ्यांचं वगैरे काहीतरी फोटो वगैरे घेतला. त्याच्यानंतर मग माझंच नाव पुस्तक असल्यामुळे KYCला मीच लागणार होते, त्यामुळे मलाच येणं गरजेचं होतं. तर त्यांनी KYC केली. एकदम मला वाटतं अवघ्या 10 मिनिटाचं काम होतं. KYC केल्यानंतर मग ते बोललेत की पुस्तकावरती मी OTP म्हणजे किती दिवसाचं बुकिंग राहिलेलं आहे ते त्यांना दाखवलं. OTP माझा आला नव्हता, 4 दिवस आधी मी बुकिंग केलं होतं. तर त्यांनी सांगितलं आता येईल तुम्हाला मेसेज म्हणून, आणि तुमचं बुकिंग आहे. आणि कसं आहे की बुकिंग केल्यानंतर 4 दिवसाच्या आत जर तुम्ही टाकी रिसीव्ह केली नाही ना तर ती तुमचं बुकिंग कॅन्सल होतं. मग तुम्हाला परत करावं लागतं. तिथून पुढे मग तुम्हाला 45 दिवसांनी थांबावं लागतं असं ते मला सांगत होते. त्यामुळं लवकरात लवकर ती बुकिंग केलेली टाकी आहे ती घ्या असं त्यांनी मला सांगितलं. ठीक आहे म्हटलं, नाहीतर ते आणि डबल ताप नको, कारण 4 दिवस आणि लेट झाली की 45, मग पुढचे 4 दिवस बघा मग किती होतात. मग असं दिवस थांबवून मग मला टाकी भेटणार. आणि टाकी मला 1 महिन्याला लागते, जवळपास 1 महिना 5 दिवस 10 दिवस अशी जाते गॅस टाकी. चुलीवरचं तर पूर्णपणे बंद आहे. मध्ये मिळत नव्हती म्हणून थोडंफार चुलीवर करण्याचा प्रयत्न केला, पण ते माहिती आहे ना तुम्हाला किती दिवस पाऊस लगेच चालू झाल्यानंतर चूल काय आपली कायमचीच बंद झाली, त्यामुळे ते राहून जाते. आणि मग गॅस आपल्याला जपून आता किती जपून वापरला तरी ते माझे किती पण बघा 1 महिना 10 दिवस 15 दिवस जास्तीत जास्त इतकीच राहते गॅस टाकी. त्याच्यानंतर मग मिळत नाही. असो, मग इकडे तिकडे काय तर धावपळ करावी लागते. तर असो इकडे त्याच्यानंतर ना एजन्सीमधून जाऊन आल्यानंतर थोडं रियाची खरेदी करायची होती, शॉपिंग करायची होती. आणि मी इथं आलेले आहे A to Z मध्ये, जे मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं. श्री A to Z हे शॉप जे आहे, तर त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तिथं लेडीज शॉपी पण आहे, त्यांच्या मिसेस चालवतात, आणि पलीकडे दादा असतात ते. आणि तिथं गिफ्ट शॉपी आहे. आणि लेडीजचं जे काय मटेरियल तुम्हाला काय हवं असेल तर सगळं इकडं तुम्हाला ह्यांच्या दुकानामध्ये अवेलेबल आहे. आणि इकडे रियासाठी थोड्या गोष्टी घ्यायच्या होत्या. थोडं म्हटलं आलोयच तर नेलपेन पण चेक करूया कसा आहेत म्हणून आम्ही नेलपेन पण बघितलेत. खूप सारे कलर बघितले, घेतलेत सुद्धा आम्ही कलर वगैरे त्यामध्ये. आणि व्यवस्थित वहिनी वगैरे सांभाळून देतात, सगळं दर वगैरे रिजनेबल लावतात, त्यामुळे आम्ही इथंच येतो. आणि रियाची खरेदी वगैरे केली. काही आम्हाला लागणार साहित्य होतं ते देखील घेतलं. आणि राख्या देखील यांच्याकडे खूप छान आलेल्या आहेत, एकदा जरुरी भेट द्या. त्याच्यानंतर घरी आलो. श्यामला सोडल्यानंतर राहुल पण आलेला होता जेवायला. आणि मग तो पण म्हटला की टेबल नेलात तुम्ही सकाळी, माझं कपाट आणले ते पण लागलंच बघून जा कसा आलेला आहे, म्हणून ते बघायसाठी मी वरती आलेलो आहे यांच्या घरी. तर आता हे माहेरचं घर आहे आणि हा वरचा मजला आहे. आणि थोडंफार कारखान्याचं साहित्य वगैरे सगळं इथं ठेवलेलं आहे. हा पहिला हॉल होता, आता थोडीशी ह्या कपाटाच्या पाठीमागे नवीन एक बेडरूम बांधलेली आहे, जी की छोट्या भावाची आहे. तो इथं नसतो, तो पुण्यामध्ये असतो, तर त्याची छोटी बेडरूम आहे तिकडे. तर हे कपाट बघा राहुलला आणले. आणि कसा कलर आहे सांगा, मस्त आहे. आणि पूर्ण फॅमिलीचे कपडे बसतील असं हे कपाट आहे. आणि फक्त मला वाटतं हे 13,500ला याला भेटले. बघा तुम्ही बाहेर दर विचारून बघा तुम्हाला कसं म्हणजे दर आहेत. ह्याच्यापेक्षा कमीनं मिळालं तर तुम्ही घ्याच, पण ह्याच्यापेक्षा जास्त जर दर सांगत असतील तर नक्कीच सांगरोळमध्ये माऊली फर्निचर मॉल आहे, तिथं जाऊन तुम्ही एकदा नक्की भेट द्या. खूप छान त्यांची क्वालिटी आहे. माझा बेड पण चांगला मला त्यांनी करून दिला आहे. आता हे कपाट देखील राहुलने घेतलं आहे. आणि मला साईड टेबल पण चांगले भेटलेले आहेत. तर असे कप्पे आहेत बघा. हा लेडीजचा कप्पा, इकडे बँगल्स वगैरे ठेवायचे आहेत. वरती मोठा कप्पा, खाली 2 कप्पे आहेत. त्याच्यानंतर मध्ये दिलेला आहे तो त्यांनी ड्रेसिंग टेबल आहे. हा ड्रेसिंग टेबल पण खूप छान आणि खूप मोठा आहे, स्पेस भरपूर आहे. खाली असा ड्रॉवर आहेत बघा मोठे, की जेणेकरून तुमचं काही जे साहित्य असेल ते तुम्ही ठेवू शकता. खाली मोठा असा एकच कप्पा आहे मोठा ड्रेसिंग टेबलचा असा. आणि वरती आरशाच्या पाठीमागे पण स्टोरेज आहे. आणि इकडे हा जेंट्सचा कप्पा, जेणेकरून कसं सगळ्यांचेच कपडे फॅमिली पॅक कसं म्हणा ना, असे सगळ्यांचे कपडे तुमचे तिथे बसून जातात. तर इकडे पण असं ड्रॉवर वगैरे दिलेला आहे. आणि खाली पण स्टोरेज भरपूर दिलेला आहे. आणि कलर फिनिशिंग बघा किती मस्त आहे. आणि त्यांची श्यामल आणि राहुलला हा कलर चॉईस केलेला, म्हणजे त्यांना हा कलर आवडला म्हणून त्यांनी हा गेला. आणि आम्ही आमच्यासाठी जे बघणार होतो तर ते आम्ही घेणार आहे कपाट, पण ते जरा थोडे दिवस थांबूत म्हटलं, आपण नंतर बघू. तर पहिला आधी ह्यांचं कसं आहे ते बघूया, त्याच्यानंतर मग आपलं ठरवू असं झालं म्हणून आम्ही थोडंसं थांबलो. तर असं छान याचा कलर आलेला आहे बघा कपाटाचा.
आता ह्यांचं चांगलं आले म्हटल्यावर मी पण बुकिंग करणार आहे, तिथूनच घेणार आहे मुलांच्यासाठी वरच्या बेडरूमला. तर बघू आता कधी घडतंय ते पण. तर छानसं असं कपाट आहे. तर आता खाली जाऊया. आणि या कुंड्या मी राहुलला म्हणत होते मला दे म्हणून, कारण साईड टेबलवरती ठेवायला छान वाटलं असतं ना बेडच्या. तर तो हां नाही म्हणतोय मला, तुझे बाबा तू घे, मी काय नाही बाबा देणार. तर सकाळी KYC करायला बेडशीटवरती गेलो. बेडशीटवरती गेलं की सकाळी गेलेलं, सकाळी गेले नव्हते मी, जवळपास 11-12च्या सुमारास गेले होते. 12ला गेलेले मी, जवळपास ना 2 ते 2:30 वाजता घरी आले. आणि एकदा तिकडनं आले की मग काय काम म्हणजे होत नाही, म्हणजे बाहेरून कुठून आलं ना तर मग नकोच वाटतं काय करायला. त्यामुळे दुपार तर मी निवांत आज घालवलेली. आणि तिथून पुढे मग मुलं वगैरे शाळेतून आल्यानंतर चहापाणी वगैरे झालं. त्याच्यानंतर लक्षात आलं की जानूला मेहंदी लावून बरेच दिवस झाले आणि मेहंदीच लावलेली नाही. आणि बावडेकरांच्यातून ना एकदमच आणून ठेवलेली आहे मेहंदी, त्यामुळे ना ती भिजत घालते. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे भिजवताना कशी भिजवायची. आणि चांगली आहे त्यानं, जे व्हाईट केस आहेत ना ते चांगले, म्हणजे कलर येतो त्यांना, किंवा आणि केमिकलयुक्त काय वापरण्यापेक्षा ती चांगली आहे बावडेकरांच्यातून आणलेली. आणि जिथं मी नेलपेंट वगैरे घ्यायला गेले होते ना A to Z मध्ये मागाशी दाखवलं तसं, तर त्या वहिनीने बघा, हे बघा कसे हातांना कलर करून ठेवलेत, वेगवेगळे रंग प्रत्येक बोटांना. छान दिसते ना हात, आता कलरफुल अगदी झाले सगळं. कुठलीही साडी घाला मॅचिंग सगळं होईल. छान झाले ना. तर त्यांनी हे लावले, तर असो चांगलेत वहिनी त्या. तर मेहंदी मला भिजवायची आणि तिला जवळपास 20-21 दिवस झाले असतील मेहंदी लावून. तर तिला 30 मेहंदी लावते मी आता. तर आता चला भिजवूया. अजून स्वयंपाक बाकी आहे, गुरुवार आहे आज, त्यामुळे उपवास आहे सकाळपासून, अजून स्वयंपाकाचा पत्ता नाही. ह्यांना यायला वेळ होणार म्हणून सांगितले आणि त्यामुळे स्वयंपाक निवांत चालू आहे. तर आधी मेहंदी भिजवते. आत्ता भिजवली तर मी ती उद्या संध्याकाळी लावणार आहे, त्यामुळे आता भिजत घालते. रात्रभर भिजते ती, मग त्यावेळेल. आणि मग ती शाळेतून आली की 5-6 वाजता येते ती. 6 वाजता आली की लावलं ना तर संध्याकाळी झोपेपर्यंत मग धुवून टाकली तर चालते. तर तसंच करणार आहे उद्या तिच्यासाठी. त्यामुळे आता आठवण झाली तोपर्यंत भिजत घालते. तर भिजवण्यासाठी ना मेहंदी मी तिला फक्त आता काय चहा पावडर उकळून ठेवलेली आहे, ती थंड झाली की मग भिजत घालायचं म्हणून ठेवले. तर चला. तर ही बघा, ही अशी मेहंदी आहे. जवळपास 1 किलोचं पॅकेट आणलं होतं त्यांनी आणि एकदाच लावलेली आहे. भरपूर त्यावेळेला भिजवली होती आणि अजून मला वाटते 2-3 टाईम जाईल अशी इतकी उरली होती. तर मी तिच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण भिजत घालणार होते, त्यामुळे थोडीशी जास्तीचीच घातली आहे. आणि कसं आहे की माझ्या केसांना मी ट्रीटमेंट केली होती, पण ती आता ट्रीटमेंट गेली आहे त्याची सगळी. त्यामुळे म्हटलं की एकदा लावून बघूया की कसं होतं, म्हणजे कसा माझ्या केसांच्यावरती कसा शेड येतोय, म्हणून मी माझ्यासाठी पण भिजत घातली होती. आणि तिचे जे केस आहेत ना, तर तिच्या केसांना ते व्यवस्थित मॅच होते आणि अजिबात व्हाईट केस वगैरे दिसत नाहीत तिच्या केसांच्यामधले. त्यामुळे छान तिच्या केसांना कलर येतो, ब्राउनिश असा कलर येतो त्याचा. त्यामुळे मग मी पण माझ्यासाठी थोडीशी भिजत घातली. आणि मी माझ्या लहानपणी ना माझे पण केस खूप मोठे होते, आता खूप सगळे गळून गेलेले आहेत आणि मी सारखे कट करते, त्यामुळे तर माझे केस गेलेलेच आहेत बऱ्यापैकी. तर मी माझ्या ह्याच्यात ना मी कॉलेज टाईममध्ये ना मी नुपूर मेहंदी लावायची, ज्यावेळेला की आयुर्वेदिकच असायची बघा, ती नॅचरल पावडर असायची त्यावेळेला पण आपण असंच भिजत घालायचो. कॉफीचं पाणी किंवा चहा पावडरचं पाणी वगैरे गाळून ना घालायचो त्याच्यामध्ये आणि ती लावायचो. त्यावेळेला पण माझे केस खूप छान व्हायचे त्या मेहंदीने, पण ती मला भेटतच नव्हती. पण मला मैत्रिणीने सांगितलं होतं की बावडेकरांच्यामध्ये भेटते, तेव्हापासून मग मी ती आणत होते. आणि मला तर लावत नव्हते मी, कारण माझ्या केसांना ती म्हणजे असं रफ व्हायचेत केस मेहंदी लावली की, त्यामुळे मग मी ते बंदच केलं होतं. कारण ट्रीटमेंट केली होती आणि ट्रीटमेंटला मेहंदी चालत नाही, त्यामुळे मग ते बंद केलं होतं. पण आता ट्रीटमेंट त्याचं सगळं संपलं आहे म्हटलं, त्यामुळे डेट वगैरे सगळे संपले, त्यामुळे म्हटलं आपल्याला ठीक आहे आता लावूया, म्हणून मी ते माझ्यासाठी पण भिजत घातली. भिजत घालण्यासाठी ना त्याच्यामध्ये मी चहाचं पाणी आहे ना ते चांगलं उकळून घेतले आणि ते त्याच्यामध्ये ॲड केले. थोडंसं मेथीचं पण पाणी मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे भिजवताना. आणि ते चांगलं मग पाणी घालून म्हणजे एक्स्ट्राचं पाणी जर लागलं तर एक्स्ट्राचं पाणी घालून चांगलं ते भिजत घालायचं आणि ते रात्रभर ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी मग म्हणजे लावायचं. आणि ते लोखंडाच्या कढईमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, त्याच्यातलं जे लोहा आहे ना ते त्या मेहंदीमध्ये उतरतं असं म्हणतात. आणि मग म्हणजे केसांच्यासाठी ते केसांच्या हेल्थसाठी चांगले. ते मागच्या मी ब्लॉगमध्ये एका सांगितलेला आहे कशी भिजवायची कशी लावायची, तर तो ब्लॉग किंवा तो व्हिडिओ नक्की चेक करा.
चॅनलवरती जाऊन. तर मी असं भिजत घालते ते आता. अजून माझा स्वयंपाक पण बाकी आहे. पहिल्यांदा म्हटलं हे आठवणीत आलं की पहिला करून घ्यायचं. तर मी इकडे पाणी वगैरे घालून ना छान असं भिजवून घेतले बघा. आता हे रात्रभर ठेवलं ना तर मेहंदीचा कलर ना हिरवा दिसतोय तुम्हाला, पण चांगली भिजली ना एक रात्र तर तिचा ॲटोमॅटिक तिचा कलर काळा होतो आणि मग केस मग आपले काळे व्हायला मदत होतं. त्यामुळे मी अशाच प्रकारे भिजवते आणि छान भिजते मेहंदी. आणि खरंच केसांना खरंच खूप हेल्पफुल आहे. कोणाचे व्हाईट केस वगैरे झाले असतील तर नक्की तुम्ही पावडेकरांच्यातून अशी मेहंदी घेऊन या. मसाला मेहंदी आणला तरी चालतं किंवा ब्लॅक मेहंदी म्हणजे नॅचरल पावडर म्हटला तरी पण चालतं बघा. अजून 2 वेळा मी लावू शक्य आम्हाला दोघींना पण एवढी मेहंदी ना उरलेली आहे. तर टप्पी बघा, टप्पी अजिबात आमची फरशीवरती बसायला बघत नाही. तिला का कुणास ठाऊक पहिल्यापासून लहानपणापासून सवय, अजिबात ती खाली बसायला बघत नाही. आता चिखलात वगैरे जाऊन आली ना तर अजिबात असं घाण वगैरे तिला म्हणजे खपतच नाही, ती घाण अशी वागतच नाही. तर ती ना सोफ्यावरती बसणार, बेडवरती बसणार किंवा बाहेर असं जास्त चिखल झाल्यानंतर अजिबात जायला बघत नाही बाहेर. घरातनं ती बाहेर जाणारच नाही, ती घरातच बसून असते. तर असतो. आणि ती चांगलं ह्याच्यावरती बसली बघा, टिपळीवरती, आणि येणार जाणाऱ्यांना चांगलं बघत बसली आहे. आणि कोण अनोळखी वाटलं ना लगेच त्यांच्यावरती भोकणार. अशी टप्पी मॅडम आहे आमची. तर असो. तर स्वयंपाकाला लागायच्या आधी ना मी डाळ वगैरे चांगली पाकडून घेतली, कारण मग घरातलं बेसन संपलं होतं. तर जानूने मग दुकानातून जाऊन घेऊन आली, चांगली स्वच्छ करून दिली आणि मग श्यामलकडे तिला पाठवून दिलं. कारण मग तिथं आहे ना गिरण आपली घरातली छोटी गिरण, त्यामुळे ती दळून देते. मग ते एक बरं झालं की गिरण घरात आल्यामुळे इझी जातं थोडं. तर इकडे बघा अर्णवचं आणि टप्पीचं काय चाललं आहे. मगापासून मी शूट घेतलं नाही त्यांचं, अक्षरशः गोल ते टिपळीच्या भोवतीनं असं गोल 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 फिरून खेळत होते. तर स्वयंपाक पण माझा मग नंतर तयार झाला. स्वयंपाक झाल्यानंतर मग मी हे तुम्हाला शूट दाखवते. तर मी इकडे भाजीसाठी ना वरणा असतो ना, अख्खा वरणा केला होता तो. त्याच्यानंतर गुरुवार आहे म्हणून शेवयाची म्हणजे खीर नाही केली, अख्ख्या आपल्या ज्या साध्या शेवया असतात ना त्या शेवया बनवल्या. भाकरी केल्या होत्या. चपाती सहसा आता जमत नाही संध्याकाळचं खाणं, कारण जड आहे ना चपाती, त्यामुळे चपाती सहसा कोण आता संध्याकाळचं खायला बघत नाहीत. त्यामुळे भाकरीच केल्या, शेवया केल्या आणि कांदा भाजी केली होती. थोडंसं ठेचा पण नैवेद्यासाठी घातला होता. आणि ह्यांना यायला वेळ होतो त्यामुळे आता आरूला शिकवते की नैवेद्य कसं दाखवायचं, काय करायचं. त्यामुळे हा आता दुसऱ्या वेळेस त्याला मी दिलं होतं नैवेद्य वगैरे दाखवायला. आणि आपण असंच लहानपणापासून पोरांना जर काही गोष्टी शिकवत गेलो तर त्यांना आपसूक त्या मोठ्या होईपर्यंत समजतात. त्यामुळे त्यालाच दिलं मी ते सगळं बनवायला. आणि मग हे आल्यानंतर ह्यांनाही ताट करून दिलं. ह्यांना आमटी आमच्या जास्त आवडतच नाही, पातळ भाजी, त्यांना दूधच आवडतं. आणि जवळपास बघा किती वाजले होते, 10:15 झाले होते यांना यायला. इतका वेळ होतो त्यांना कधी कधी. त्यामुळे ना मग मगाशी सांगितलं तसं की थोड्याफार जबाबदाऱ्या आता माझ्यावरती पडलेल्या आहेत, जेणेकरून मग खूप कधी कधी लोड होतं, मग व्हिडिओ यायला पण वेळ भेटत नाही किंवा अपलोड करायला वेळ भेटत नाही. तर असो, जसं जमेल तसं मी करते आहे. तर मनापासून परत एकदा आभारी जे माझ्या व्हिडिओंच्यावरती प्रेम करतात, त्यांना खरंच खूप मनापासून आभारी त्यांचं सगळ्यांचं. त्यांच्यामुळे मला मोटिवेशन भेटतं आणि तुमच्या छान छान कमेंट वाचल्या की खरंच खूप भारी वाटतं. तर असंच व्हिडिओला प्रेम देत जावा, कमेंट करत जावा, त्यामुळे छान वाटतं. कोणाला रेसिपी पाहायची असेल, कोणाला काय आवडत असेल व्हिडिओमध्ये किंवा नाही आवडत असेल तरी देखील कमेंट करून सांगा. खरंच तुमच्या कमेंटचा मान राखला जाईल. तर असो, व्हिडिओचा एंड आता इथंच करते. पुन्हा भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.